शिवसेना पक्षाचे नाशिक शहराचे महानगर प्रमुख म्हणून ओळख असणारे विलास शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विलास शिंदे यांना लोकनायक पुरस्कार जाहीर झाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून विलास शिंदे हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे। आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न देखील मार्गी लावले आहे। अभ्यासू, आक्रमक आणि तितकंच मवाळ नेतृत्व म्हणून विलास शिंदे यांच्याकडे बघितलं जातं। नाशिक महानगरपालिकेत दोनदा नगरसेवक पद विलास शिंदे यांनी भूषवले आहे, तर सातपूर विभागात सभापतीपद देखील विलास शिंदे यांना मिळालं असून सातपूरच्या विकासासाठी विलास शिंदे यांचा आजही मोठा वाटा आहे। दरम्यान लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल विलास शिंदे यांनी अटल न्यूजशी केलेली ही खास बातचीत। पुरस्कार तुम्हाला भेटला, काय सांगणार? खरं तर लोकमत वृत्त समाजाच्या वतीने लोकनायक जननायक असा पुरस्कार आम्ही 2 दिवसापूर्वी गौरवण्यात आलं। आमच्यासाठी राजकीय आणि सामाजिक कर्तृत्व काम करत असताना प्रामाणिकपणा जर असेल, निष्ठा असेल कामावरती, ज्या राजकारणात आपण पक्षामध्ये काम करतो त्या पक्षावरती, आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात, ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं, त्या नागरिकांच्या विश्वासाला तडा न जाता जर काम केलं तर नक्कीच आपल्याकडे कोणीतरी बघतंय आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी वाढलेली आहे। पुरस्कार मिळाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यामुळे अजून एक जबाबदारी वाढलेली आहे। जबाबदारीचं भान ठेवून भविष्यामध्ये काम करणं या आम्हाला क्रमप्राप्त आहे, आणि म्हणून सातत्यानं वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असताना अनेक कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक पदं भोगली। शाखा प्रमुखापासून तर आता महानगर प्रमुख आणि नाशिक महानगरपालिकेत त्या ठिकाणी सभापती असेल, नगरसेवक असेल, गटनेता असेल, अनेक पदावर जाण्याचा योग आला आणि त्यामुळे काम करण्याची संधी मिळाली, आणि काम करत असताना जबाबदारीचं भान ठेवून काम केलं। कुणी आपल्याकडे सुंतोडी मिळू शकणार नाही किंवा कुणी आपल्याकडे बोट करणार नाही ही भावना ठेवून त्या जबाबदारीने काम केलं, आणि भविष्यात सुद्धा ज्यावेळेस असे पुरस्कार मिळतात त्यामुळे अजून जबाबदारीने वागणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकमतने जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ लावण्यासाठी, हा लोकमतचा विश्वास म्हणजे सर्व जनतेचा विश्वास म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आणि मग त्या जबाबदारीचं भान ठेवून भविष्यामध्ये काम करण्याची एक दिशा आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, आणि ही जबाबदारी घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आणि या शहरासाठी, या शहराच्या विकासासाठी, या शहरातील नागरिकांच्या भवितव्यासाठी, आरोग्यासाठी जे चांगलं शक्य असेल ते काम करण्यासाठी सदैव शिवसेना ही पुढे असेल, अग्र ठिकाणी असेल। आणि येणारा जो काही सिंहस्थ कुंभमेळा असेल, हा जर आपण या शहरात बघितले तर अनेक प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत। 3 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही, आणि मग असे असताना जर आपण या नाशिक शहरातली परिस्थिती बघितली तर अनेक प्रशासकीय काळामध्ये अनेक रस्ते हे नाहीसे झालेले आहेत, लोकांना त्याचा त्रास होतोय, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, मोठमोठे उद्योग तर सोडाच, परंतु या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा देणं क्रमप्राप्त आहे महानगरपालिकेला, त्या सुद्धा महानगरपालिकेतून दिल्या जात नाही, वेळेवरती त्या देऊ शकत नाही, अशी परिस्थिती या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकाची झालेली आहे, प्रशासनाची झालेली आहे। आणि याच्यामुळे जे नाशिक महानगरपालिकेला लोक कर भरतात, आपल्या कामाच्या कष्टाच्या पैशातून नोकरी व्यवसाय करून घरपट्टी भरतात, पाणीपट्टी भरतात, विविध कर भरतात, आणि त्या कराच्या स्वरूपात महापालिकेतील क्षेत्रातील नागरिकांना कुठल्याही सुविधा आज निर्मितीस मिळत नाहीये। या सुविधा या सुरळीत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांचे हक्क मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेना म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। विलास शिंदे यांना मिळालेल्या या लोकनायक पुरस्कारानंतर त्यांच्यावर नाशिक शहरातून आता शुभेच्छांचा वर्षा होत आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर।